कोपरगावकरांनो, बाजारात फिरून थकलात तरीही हवी ती वस्तू मिळत नाहीये का? मग या थेट द फॅमिली मार्ट मध्ये तुमच्या घरासाठी लागणाऱ्या जवळपास सर्वच वस्तू आता एकाच छताखाली. लहान मुलांची आकर्षक खेळणी, मुलांचे व मोठ्यांचे कपडे, घरगुती वापराच्या वस्तू, किचनवेअर, भांडी, गिफ्ट्स आयटम, शैक्षणिक साहित्य, सजावटीच्या वस्तू आणि दैनंदिन गरजेच्या 10,000हून अधिक वस्तूंचा भव्य संग्रह. उत्तम गुणवत्ता, भरपूर व्हरायटी आणि होलसेल दरांमुळे ग्राहकांची वाढती पसंती. सणोत्सव असो, वाढदिवस असो किंवा रोजच्या गरजेची खरेदी, प्रत्येकासाठी योग्य पर्याय फक्त द फॅमिली मार्ट मध्ये. मग वाट कसली पाहता? आजच भेट द्या द फॅमिली मार्ट, येवला रोड, शीतल हॉटेल शेजारी, कोपरगाव. द फॅमिली मार्ट, संपूर्ण कुटुंबाच्या आनंदी खरेदीचे विश्वासू ठिकाण. कोपरगाव तालुक्यातील कानेगाव रेल्वे स्थानक परिसरात 13 जून रोजी खुनाच्या गुन्ह्यातील 2 फरार आरोपींना लोहमार्ग पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे. पुण्यातील खराडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील हे आरोपी गोरखपूर एक्सप्रेसने पसार होत असल्याची माहिती मनमाड लोहमार्ग पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी कानेगाव येथे चालत्या रेल्वेतून उडी मारून पळ काढला. त्यानंतर कोपरगाव लोहमार्ग पोलीस चौकीचे पोलीस हवालदार बाबासाहेब झरे, घोळवे, पावसे तसेच पोलीस अंमलदार कांदे आणि पठाडे यांनी तातडीने शोध मोहीम राबवली. आरोपी ओसाच्या शेतात लपून बसल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलीस हवालदार बाबासाहेब झरे आणि घोळवे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच आरपीएफ कर्मचाऱ्यांनीही मोलाचे सहकार्य केले. पोलीस अधीक्षक संदीप पालवे, उपविभागीय पोलीस अधिकारी वसंत भोये यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मनमाड लोहमार्ग पोलीस निरीक्षक राजकुमार पाडवी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई यशस्वीरित्या पार पडली. फरार खून आरोपींना अल्पावधीतच जेरबंद केल्याबद्दल लोहमार्ग पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. बातमी तुमची, प्राधान्य आमचं. प्राधान्य न्यूजसाठी प्रमोद पवार, कोपरगाव.